तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे। काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाले आणि आता त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतलेली आहे। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळांवर एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दैलाचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे। राष्ट्रपती निवास त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ही भेट घेतलेली आपण बघतोय। थोड्या वेळापूर्वी सगळ्या मंत्र्यांसोबतची एक बैठक पार पडली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील सगळी माहिती या हल्ला संदर्भातली त्यांनी दिली आणि त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झालेले होते। ही भेट त्यांची झाली आणि त्या संदर्भातली काही दृश्य आता समोर आलेली आहेत। या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना सर्व हल्ल्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ही भेट झालेली आहे। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असलेले राष्ट्रपती आणि त्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे। ऑपरेशन सिंदूर बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना संपूर्ण माहिती दिली आहे। पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेनं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवलेला होता आणि त्यानंतर या सगळ्याची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले होते।